कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला फोटो शेअर केला होता, ज्यावर RSSमधील आर अक्षरावर कुत्र्याचा फोटो दिसत होता. नॉट क्लिक्ड ॲट अ कॉमेडी क्लब असे कॅप्शन देत केलेल्या या पोस्टमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या पोस्टचा विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. संबंधित पोस्ट ही जाणून बुजून एका संस्थेचा अपमान करणारी असल्याचा आरोप भाजप युमोने केला आहे. कामरावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. नेमकी आणि कुठल्या विषयाला धरून कुणाल कामराने एक खोट्या प्रसिद्धीसाठी, आपण सगळ्यांना विचारतोय, गायक कुणाल कामरा आहे, त्यांनी एका खोट्या प्रसिद्धीसाठी RSS असलेली टी शर्ट घातली आणि त्याच्यावर कुत्र्यांचं लघवी करताना सिम्बॉल त्यांनी त्या टी शर्टवर, त्या सिम्बॉलची ते टी शर्ट त्यांनी घातलेली आहे. म्हणजे तो काँग्रेसची सुपारी घेऊन काम करतोय का? हा उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊन तो काम करतोय का? आणि कशाबद्दल करतो? आणि एखाद्या खोट्या प्रसिद्धीसाठी हे असं काही आपण करायचं, आणि अशी खोटी प्रसिद्धीसाठी संघा आतापर्यंत राजकीय पक्षापर्यंत ठीक होतं. आता जिथे आमच्या हृदयातून भावना आमच्या संघावर जुळलेल्या आहे, आता तो संघापर्यंत येईल असेल. हा युवा मोर्चा स्वस्थ बसणारा युवा मोर्चा नाही आहे, हा भारतीय जनता युवा मोर्चा आहे. त्याला त्याच्या आपल्या स्टाईलनं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, पण आम्ही कायद्याचं आणि प्रशासनाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्ही आधी पोलीस कारवाईने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही करण्यात आलेलो आहे. आणि आम्हाला आश्वासनही मिळालं की याच्यावर नागपूरमध्ये याच्यावर 100% FIR करण्यात येईल, याला अटकही करण्यात येईल. पण तो अशा काही जयचंद काँग्रेसवाल्यांची टीप घेऊन आणि त्यांच्या ऐकून, उद्धव ठाकरेसारख्या लोकांचं ऐकून, शरद पवारांचं ऐकून तो अशा घाणेरडे कामं अगर तो ह्या ह्या देशामध्ये करत असेल, त्याला हा युवा मोर्चा सोडणार नाही. त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आज आम्ही इथे शांततेनं निवेदन द्यायला आलो. ह्या आमच्या आंदोलनाची पहिली सुरुवात आहे. त्याच्यानंतर युवा मोर्चा नाही झालं तर आम्ही आपल्या पद्धतीनं आंदोलन करायला तयार आहे.